बातमी आपल्या हक्काची। सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठकीत घेण्यात आला। तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। यामुळे सांगोला तालुक्यातील 81 गावांसह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावीसह 82 शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन 2030 सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज 22 MLT पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली 534 किलोमीटरची 99 कोटी 2 लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली। 20 मार्च 2020 रोजी 15 वर्षांची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र मजीब राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते। यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अतितात्काळ बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे सांगोला तालुक्यातील 81 गावांसह वाड्या वस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलाय। या बैठकीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जलजीवन मिशनचे मिशन संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते। राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। सांगोला तालुक्यातील वरदायिनी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। तसेच ही योजना सोलरवर चालवण्यात येणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।